खानदेशातील अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी अनिताज किचनला सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला वांगे बटाट्याची एक मस्त भाजी बनवून दाखवणार आहे। ही भाजी आपण नेहमीच्या स्वयंपाकात जशी भाजी बनवतो त्यापेक्षा थोडी वेगळी आहे। त्यासाठी मी इथे काळे वांगे घेतलेले आहेत, एक टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, जिरे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं आणि वाटाणे। सगळ्यात आधी आपण वांगे कापून घेऊ। मी पाण्यात मीठ टाकलेलं आहे आणि हे वांगे मी आता बारीक कट करून घेणार आहे। तुमच्याकडे काळे वांगे नसतील तर बाजारात मिळणारे छोटे वांगे तुम्ही घेऊ शकता। बटाटा मी सोलून त्याच्यात टाकणार आहे। 2 मोठे बटाटे मी घेतलेले आहेत। तुम्हाला जर का जास्त प्रमाणात करायची असेल भाजी तर तुम्ही जास्त वांगे आणि बटाटे घेऊ शकता। ही भाजी खायला खूप छान लागते। मी इथे एका मिक्सरमध्ये मिरच्या, खोबरे तुमच्याकडे नसल्यास तर तुम्ही शेंगदाणे सुद्धा वापरू शकता। जिरे, लसूण टाकून मी हे जाडसर वाटून घेणार आहे। मी याच्यात पाणी टाकलेलं नाही आहे मसाल्यात। कढईत तेल तापवून 2 ते 3 चमचे मी तेल टाकलेलं आहे। त्याच्यात हा मसाला आपला छान परतून घ्यायचा आहे। आपला मसाला चांगला परतून झाल्यानंतर त्याच्यात टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला शिजेपर्यंत। त्याच्यानंतर मी कोथिंबीर कट करून घेणार आहे बारीक। आता आपला मसाला चांगला झालेला आहे। त्याच्यात मी 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला घालणार आहे। ते सुद्धा आपण चांगलं परतून घेऊ तेलामध्ये। त्याच्यानंतर मी वाटाणे घालणार आहे। वाटाणे घातल्यानंतर त्याच्यात आपण कापलेले वांगे बटाटे घालून घेऊ आणि त्याला छान असं परतून घेऊ। आपण हे सर्व मसाल्यामध्ये छान परतून घेणार आहोत। त्याच्यात आपण पाणी घालणार नाहीये। एका ताटावरती पाणी ठेवून आपण चांगली वाफ काढून घेऊ आणि तेच ताटावरचं पाणी गरम झाल्यानंतर हे पाणी आपण त्याच्यात टाकायचं आहे। असं केल्याने आपल्या भाजीची चव चांगली राहते आणि आपली भाजी लवकर शिजते। आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून भाजी अजून 10 ते 15 मिनिटं चांगली शिजवून घेऊ। मी त्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि पुन्हा हिला शिजवायला ठेवणार आहे। भाजी चांगली शिजली का ते आपण बघून घेऊ। बटाटे आपले शिजत आलेले आहेत। 5 मिनिटं अजून थोडी आपण भाजी शिजून घेऊ, म्हणजे आपली भाजी चांगली शिजल्यावरती चांगली लागेल। मी याच्यावर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। ही बघा आपली भाजी तयार आहे। तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।